तुम्ही. तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवूया हे मैद्याची खारी. तर चहासोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत मैद्याची खारी. तर बघा, मी इथे 1 ते 1.5 पाव मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं इथं ओवा आणि तेल आणि मीठ घेतलेलं आहे. तर आपण आता बरसातीच्या मोसमला चहासोबत खाण्यासाठी आपण खारी बनवणार आहोत आज. चला तर आता बनवूया. तर मी इथे आता थोडंसं आपलं ओवा घेऊन घेणार आहे. त्याला हातावर थोडंसं घेण्याचे त्रास करून घ्यायचं. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी थोडंसं आपलं चवीनुसार मीठ आणि टाकून घेणार आहे याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 ते बुटली तेल. तर बघा, तर मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं. तर बघा, आपलं याचं तेलाचं नाही मस्त छान असं सर्व याच्यामध्ये मिक्स झालेलं पाहिजे. तर बघा, असं मी मिक्स करून घेते सर्व. बघा मंडळी, आपलं असं छान मस्त मिक्स झालेला असा गोळा बनते आहे आपला. तर असं आपलं थोडंसं तेलाचं ओढून जास्त झालं की आपलं खारी असं मस्त खुशखुशीत होतं. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे ना. आपला कणकीच्या गोळ्यासारखं करून घेणार. थोडं थोडं पाणी मिक्स करायचं, जास्त नाही करायचं. तर बघा आपलं असं गोळा तयार झालेला आहे. आता आपण 5 मिनिटं याला असं रेस्ट करायला ठेवून देऊया. तर बघा, इथे मी घेतलेलं आहे आपला थोडंसं मैदा. तर याच्यामध्ये मैद्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून आपल्याला चपातीला लावायला असं गोळ तयार करून घ्यायचं आहे मिश्रण. तर बघा, मी थोडंसं तेल टाकून याला तयार करून घेते. तर आता मी सर्व गोळे करून घेणार आहे बरोबरचे असे आणि आपल्या चपात्या बेलून घेणार आहे आणि नंतर मग त्याला आपण कापून घेणार आहे. तर बघा, मी चपाती बेलून घेते आधी, मग दाखवते. मी आता असं सर्व चपात्या बेलून घेणार आहे. तर बघा, सर्व चपात्या बेलून घेते. तर बघा मंडळी, आपल्या सर्व चपात्या असे बेलून झाले आहे. तर चपातीवर मी असं आपले मिश्रण तयार केलेलं होतं मैद्याचं, हे सर्व असं लावून घेणार आहे. तर बघा, असं सर्व लावून घ्यायचं. चपातीवर चपाती ठेवायची. बघा, माझी एक चपातीला लावून झालेलं आहे. तर मी त्याच्यावर ठेवून घेणार आहे आपली दुसरी चपाती. तर बघा, याच्यावर पण लावून घेणार आहे. असं सर्वच करून घेणार आहे. बघा, आपलं सर्व चपातीला लावून झालेलं आहे. तर याला मी असं फोल्ड करणार आहे इकडून. तर बघा, असं फोल्ड करून घेते याला असं आणि याला आता बेलून घेते मी. तर बघा, बेलून घेते याला. तर आपल्याला असं बेलून घ्यायचं आहे. बघा मंडळी, आपलं असं बेलून झालेलं आहे. तर मी असं कापून घेणार आहे. तर बघा, असं मी खूप जास्त लांब नाही करणार आहे. तर आपलं असं लांब लांब कापून घेणार आहे याला. तर बघा मंडळी, आपलं असं कापून झालेलं आहे. असं मस्त लेअरमध्ये दिसत आहे. तर आता आपण याला तळून घेऊया. तर तेल मी गरम करायला ठेवते. चला तर मंडळी, आता आपले जे खारी आहे आपण तळून घेणार आहोत. तर बघा, मी तेल आपलं गरम करून घेतलेलं होतं आणि गॅस आपली कमी केलेली आहे. तर कमी गॅसवर आपलं थोडंसं आरामात पकून घ्यायचं आहे. मंडळी, आपलं इकडून तिकडून दोन्ही साईडनं मस्त खारी पकून घेतलेली आहे. तर बघा, इथे थोडेसे आपले कलर चेंज झालेला आहे याचा. तर आपलं कमी याच्यावर थोडंसं वेळ लागतो पकायला. तर कमी याच्यावर पकवून घ्यायचं. तर बघा, आपली खारी इथे झालेलीच आहे. बघा मंडळी, आपली इथं खारी मस्त तयार झालेली आहे. मस्त लेअरवाली झालेली आहे. तर बघा, इथं गरम आहे म्हणून मी जास्त फोडू नाही शकत. तर बघा, मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. तर बघा मंडळी, तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, मस्त खुसखुशीत झालेली आहे. तर चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा, मस्त झालेली आहे.